आपले सह सचिव हितेश बलगे यांचे. खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत या आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण करूया. सेमीफायनल 2. पहिलाच बॉल मनगटी फटका. क्या बात आहे. कला दर्शवली गेली आहे. मनगटाचा वापर आणि पहिल्याच बॉलवर महेश मोहितेने मात्र चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थँक्यू. काय जबरदस्त सुरुवात. दोन संघ पुन्हा एकदा पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर वेट केलंय. लेट कटचा फटका. वेगाने चेंडू धावतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक रेष लागले परंतु रेष मध्ये जिंकतोय चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहिला तर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसऱ्या चेंडूवर सलगचा ठोकलेला महेश मोहितेने दुसरा चौकार. आपण पाहतोय मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन प्रतिस्पर्धी संघ. फिल्डिंग करणारा टीम एका बाजूने इशिका 11 म्हणजेच जयप्रकाश पाटील यांचा हा टीम पाहतोय. दुसऱ्या बाजूने बॅटिंग करणारा टीम छत्रपती लायन्स आणि तो पुष्पराजजी म्हात्रे साहेबांचा संघ पाहतोय. या दोन संघांच्या मध्ये आता ही कडवी झुंज क्लॅश ऑफ दी टायटल आपण पाहिला. एक तप एक जप एक लक्ष आणि हा APL चा कप हाच मात्र आपण पाहिला तर निर्धार आहे. परंतु तो निर्धार मात्र आपण पाहिला तर कोणाचा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. इथे आपण पाहिलं तर पहिले 2-8 म्हणजे आपण पाहिलं पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 आल्यात आणि आतापर्यंत महेश मोहितेने जबरदस्त आपण पाहिलं तर मग कला दर्शवली आहे. कारण की एक मनगटी फटका त्यात नंतर एक लेटकटचा फटका. 2 चेंडूवर 2 चौकार. विजय काय म्हणशील सुरुवातीला? बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर दोन्ही आपण खेळाडू पाहिलं तर लेजंड प्लेयर आहेत. भरपूर अनुभव आहे दोन्ही खेळाडूंकडे. जयेश संतोष डावले आपण पाहिलं तर एक्सपिरियन्स अनुभवाचा भंडार. दुसऱ्या बाजूने महेश मोहिते. पुन्हा एकदा हलक्या घातले. क्या बात आहे. एक छोटीशी दरार मात्र भेदले आणि त्याही वेळेला चेंडू चाललाय सरळ सीमारेखा पार आणि महेश मोहिते म्हणतो या वेळेला मी खेळाडू आहे. अलग माझी वेगळीच आहे झलक आणि स्ट्रोक लेत चौकार सलग. तीन चेंडूवर 3 चौकार म्हणजे 444 चा आकडा डोळ्याच्या समोर आलाय विजय. हॅलो महेश मोहितेचा सुरुवातीला मात्र आपण पाहिला तर जबरदस्त क्लास पाहायला मिळालाय. ताकद पेक्षा नजाकत दर्शवलंय पहिल्या 3 चेंडूवर. सेन्सिबल क्रिकेट त्याला म्हणतायत. समोरला याही वेळेला स्टेट हिट मात्र पाहतोय. सुपर हिट चेंडू एका टप्प्याने पुन्हा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा मिती लावा 4 म्हणजेच काय 4 चेंडू 4 चौकार विजय. निश्चितच आपण पाहतोय बॅक टू बॅक 4 चौकार मात्र ठिकाणी पेश केलेत. चकाचक 4-4-4 लागोपाठ 4 चेंडूवर 4 चौकार. कदाचित असं वाटलं की मग आज काय इतिहास रचतोय की काय महेश या मैदानावर. हा रचला जाऊ शकतोय. ओ या वेळेला मात्र आपण पाहिलाय बॅक की द बॉलर. नक्कीच खेळायचा होता कुठे आणि चेंडू गेलाय कुठे हे चित्र पाहायला मिळालं. या वेळेला लेटकट करायचा होता. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये परंतु आतापर्यंत जो बॅटर हवी झाला होता मात्र त्याला केलंय बाद. आणि या वेळेला पहिला मोठा धक्का पहिली सफलता स्वतःच्या गोलंदाजीमध्ये मिळवली आणि महेश मोहितेला केलंय बाद. थँक्यू डीजे.
बघा जबरदस्त कॅच पकडला गेलाय आणि या स्पर्धेमध्ये जर जो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहील ना त्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील आपण पाहिलं तर एव्ही फिटनेसच्या माध्यमातून आपण बघितलं तर एका वर्षाची फ्री मेंबरशिप मात्र दिली जाणार आहे आणि हे आपण पाहिलं तर मग खास आकर्षित असं पारितोषिकच म्हणू शकते आपण कारण की एव्ही फिटनेसचे मालक संजयजी लोखंडे असतील आणि दिनेशजी लोखंडे चिंचोटी विभागातून आपण पाहिलं बिलॉंग करतात आणि त्यांच्या माध्यमातून हे अनोखं पारितोषिक असेल या स्पर्धेसाठी जो खेळाडू या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू राहील त्याच्यासाठी आणि त्याच कॅटेगरीमध्ये आपण बघितलं तर मग कॅच पकडून येणारे भरपूर खेळाडू आहेत त्याच्यामध्ये संतोष डावलेने देखील आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षणाच्या यादीमध्ये नाव कोरताना पाहायला मिळत आहेत कारण की कॅचेस आपण पाहिलं तर हा क्षेत्ररक्षणाचा भाग आहे सतीशला देखील आपण पाहिलं होतं कालच्या दिवसामध्ये जबरदस्त कॅच पकडले जबरदस्त फटका नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये अनिकेत भोमटे आपण पाहिलं तर या संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आल्या आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला होता ऑफ ड्राईव्हचा फटका त्याला म्हणतोय आपण अनिकेतने स्ट्राईक आपण पाहिलं तर स्वतःकडे ठेवली या वेळेला एक चेंडू खेळला आणि एका चेंडूमध्ये सिंगल पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकामध्ये फलकावर आपण पाहिलं तर मग धावा जोडल्या जात आहेत 17 आदरणीय सन्माननीय आपण पाहिलं तर ॲडव्होकेट दिनेश हरीश्वरजी म्हात्रे साहेबांचं देखील इथे या APL मध्ये या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन होताना पाहायला मिळतं वेलकम साहेब आपलं देखील स्वागत असेल नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्मान्य श्री ॲडव्होकेट दिनेशभाई म्हात्रे यांचं खूप खूप स्वागत आहे त्यानंतर आपण पाहतोय बाबूदादा धुमाल आपल्याला आपल्या मंचावरती बघायला मिळतात त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी एक कोल्ड्रिंक दिली जाते त्यानंतर रत्नाकरजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून या आयोजनासाठी मुलाचं सहकार्य म्हणून रोख रक्कम 10,000 रुपयाची भरीव देणगी आलेली आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार या ठिकाणी आम्ही मानत आहोत त्यानंतर चंद्रपाड्याचे सरपंच श्री दिनेशजी काटेला साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपये रोख रक्कम आलेली आहे उपसरपंच सन्मान्य श्री हेमराजदादा भोईर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची रोख रक्कम आपल्याला लाभलेली आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आपण व्यक्त करतोय लगातार विकेटची हॅट्रिक 3 विकेट म्हणजेच विकेटची हॅट्रिक लगातार 3 चौकार लगातार 3 षटकार म्हणजे चौकारांची आणि षटकारांची हॅट्रिक जर कोणी मारली तर सागर सोमन यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे हे सुद्धा एक अनाउन्समेंट या ठिकाणी बघायला मिळते पिंट्यादादा परेड यांच्या माध्यमातून 444 रुपये दिले जातील विकेट हॅट्रिक चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी पुढील बॉल जबरदस्त चेंडूच्या हाताने या ठिकाणी केली गेली आहे अनिकेत महाली येतो बॉलिंग ट्रॅक वरती सातिवले एक्सप्रेसच्या नावाने निश्चितच या खेळाडूला मात्र प्रसिद्धी मिळाली आहे पहिला बॉल आपण पाहिला तर मग तेज तरार फेकला गेलाय आखो टप्प्याची लेन यावेळेस ऑन साइडला उडवली आहे चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क स्टँड अँड डिलिव्हर षटकार 6 हलवलाय सारा मार्केट त्याने त्याचीच हायलय हवाना हलवलाय सारा मार्केट अखो डब्याची लेन मिळाली आणि त्यावर मात्र आपण बघितलं मग थोडस मागे केले बॉडी बॅलन्स मात्र बनवलं आणि त्या शॉटला मात्र आपण पाहिलं व्यवस्थित त्या कन्वर्ट केलं चांगला फटका षटकार अनिकेतने ठोकला गेला या मॅच मध्ये पुढील बॉल यावेळेस बॅटची लिडिंग एज लागली होती थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर योगेश माळी होते जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आहे कुठल्या प्रकारची धाव घेण्याची रिक्स मात्र या ठिकाणी घेतली गेली नाहीये धाव फलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 23 अंकांवरती 1.3 चेंडूंचा खेळ मात्र इथून पूर्ण झाला 5 ओव्हरचा हा मॅच कोण जिंकणार कोणता संघ फायनल मध्ये पोहोचणार एका बाजूने आपण संघ पाहतोय इशिका स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूने श्री छत्रपती लायन्स दोन्ही संघामध्ये हा मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ऑन साइडला खेळले लाउंड कार्पेटच्या सायना एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केलीच जाईल सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 24 अंकांवरती राहुल अंधेर ऑन स्ट्राइक वरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट पोमन
हा कोहिनूर हिरा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. हो ऑन साइड ला खेळले गेलेत. प्रोटेक्शन आहे मागे. चांगली फिल्डिंग झाली आहे. एक सिंगल धाव इथून देखील पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 25 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र योग्य तो खेळ दर्शवावा लागतो आणि ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चालू आहेत. पुढील बॉल. हो जबरदस्त चेंडूच्या हाताने केली गेली. मित्र म्हणून यावेळेस बॅटरचं वीक झोन पकडलं होतं आणि त्याला अनुसरून चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अनिकेत महालिशच्या माध्यमातून एक षटकार जरूर आला त्याच्या ओव्हर मध्ये. त्याच्यानंतर 2 धावा सिंगलच्या स्वरूपामध्ये आलेत. जवळजवळ आपण पाहिलं तर मग हे 8 धावांचं षटक पाहायला मिळाले. धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25. या ठिकाणी आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन च्या या आयोजनामध्ये आदिवासी प्रीमियर लीग साठी आदरणीय सन्मान्य श्री प्रदीपजी गुप्ता उद्योजक कामन यांच्या माध्यमातून रुपये रोख रक्कम 30,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्याबद्दल प्रदीपजी गुप्ता यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मान्य श्री रत्नाकरजी सावंत साहेब उद्योजक कामन यांच्या माध्यमातून रुपये रोख रक्कम 10,000 रुपयाची भरीव देणगी आलेली आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आदरणीय सन्मान्य श्री विनोदजी गवळी उद्योजक चिंचोटी यांच्या माध्यमातून सुद्धा मुळाचं आर्थिक सहकार्य मंडळाचं 5,000 रुपये रोख रक्कम आलेली आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आदरणीय सन्मान्य श्री दिनेशजी काटीला सरपंच चंद्रपाडा यांच्या माध्यमातून सुद्धा रोख रक्कम 5,000 रुपये आर्थिक देणगी या ठिकाणी लाभली. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. तसेच उपसरपंच चंद्रपाडा श्री हेमराजदादा भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा रुपये रोख रक्कम 5,000 रुपये आपल्याला लाभलेली आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. तसेच श्री दिनेशजी जाबर साहेब शिवसेना शाखा प्रमुख मानपाडा ठाणे यांच्या माध्यमातून रुपये रोख रक्कम 10,000 रुपये आपल्याला लाभलेले आहेत देणगी. त्याबद्दल दिनेशजी जाबर साहेबांचे खूप खूप आभार. आणि सर्वात नक्कीच प्रथमतः आपण आभार मानले ते शरदजी भगली यांच्या माध्यमातून तसेच जोशनाताई भगली यांच्या माध्यमातून रुपये रोख रक्कम 1,00,000 रुपयाची भरीव देणगी आलेली आहे. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. जाऊया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया समालोचन. हो पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलंय आकाश गोगलधर या गोलंदाजाचं. मिस्टर राहुल अंधेर या खेळाडूनं ठोकलाय षटकार 6. अरे आमचे भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो त्याचा ठोकलाय कोणाच्या विरोधात? आकाश देखील आपण बघितलं तर पुन्हा एकदा पाहतोय पोमनचा हा खेळाडू ब्रँड पेश करत असताना आपल्या नावाचा प्रिन्स ऑफ पोमन कामगिरी झकास. मात्र आपण पाहतोय या वेळेला 2 उत्तुंग षटकार त्याच्या पाठमधून सल्ला घेताना पाहायला मिळाले. या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे पिंपळदादा परेड यांच्या माध्यमातून. जर अजून एक षटकार आला तर लकी दादांचा लकी आकडा 444 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तसेच सुनील पागी दादांच्या माध्यमातून 500 रुपये हे तसेच दिले जातील. बाबूदादा महाली यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये. पुढील बॉल. ओ तिसरा देखील आलाय. चला आता मात्र इथून मात्र एटीएमचा आकडा टाकावा लागणार आहे कारण भरपूर पारितोषिक लावलं होतं 3 षटकारांकरता आणि ते पारितोषिक देखील पटकावण्याचं काम केलंय मिस्टर राहुल अंधेर. नाम तो सुना ही होगा. जबरदस्त बॅटिंग मात्र राहुल अंधेरची पाहायला मिळते. म्हणतायत ना व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आणि राहुलने PL केलंय जाम. 3 चेंडूवर 3 सलग षटकार. आपल्यातून क्रिकेट ज्याप्रमाणे कामगिरी रेकॉर्ड ब्रेक होते की काय पुन्हा एकदा चित्र पाहायला मिळत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सलग चौकार पाहिले होते आपण 4 विजय. कदाचित मग 4 षटकार देखील येतात की काय असंच म्हणायचं आहे का तुम्हाला? 4 षटकार आले तर अजून एक षटकार आला तर या षटकारासाठी एका षटकारासाठी 444. मात्र या वेळेला चेंडूला मात्र उडवायचंच होतं परंतु प्रॉपर प्रॉमिसिंग टायमिंग नाही झालं.
ज्याप्रमाणे राहुल प्रॉमिसिंग टायमिंग करण्यासाठी ओळखले जातात. धावफलकावर 44 धावा या आपण डोळ्याच्या समोर पाहतोय. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. आकाशने 4 मध्ये 19 खर्च केल्यात. बघा 2 चेंडूचा खेळ आणखीन शिल्लक आहे, परंतु हे 2 बॅटर. आता सुंदर चेंडूची हाताळणी सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलं जाते, मजबूर केलं जाते, कारण की या वेळेला अनिकेतला थोडस इथे चेंडूला सन्मान देण्यासाठी मजबूर केलं. खोल टप्प्यामध्ये चेंडूची हाताळणी केलं. पहिले 3 चेंडू जे राहुलला हाताळले ना विजय, त्यापैकी आपण बघितलं तर हे ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू मात्र आपण पाहिलं तर हाताळण्याचा प्रयत्न केला. मग बेनिफिट आकाशला इथे मिळालंय आणि तेच आपल्याला पाहायला मिळू शकतंय. कारण की सुरुवातीला राहुलला आपण बघितलं तर थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला होता, परंतु आता चांगल्या फॉर्ममध्ये. आकाशचा फॉर्म देखील बघितला तर आतापर्यंत 4 विकेट त्याच्या नावावर आहेत या IPL मध्ये. कॅप्टन कूल फारी मात्र खेळताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो, पुन्हा एकदा खूप टप्प्याचे लेन होती. ऑन साइडला खेळले त्याला कार्पेटच्या सायने मात्र झाली आहे मिसफील्ड. चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. येतोय APL चौकार 4. पाणी पडे राणी ये नागराकड, जब जब पाणी पडे राणी ये नागराकड. यो रिमझिम पाणी बिजू कराने जीव माझा तडफड. यो रिमझिम पाणी बिजू कराने जीव माझा तडफड. ये थेंबे थेंबे पाणी पडे राणी ये नागराकड, थेंबे थेंबे पाणी पडे राणी ये नागराकड. खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळालाय आणि त्या खेळामध्ये जर विचार करायचा झाला तर अफलातून क्रिकेट हे राहुलने मात्र दर्शवले गेले सध्या तरी. सुरुवात आपण पाहिले महेश मोहितेने अप्रतिम केली. आता मात्र शेवट राहुल देखील चांगल्या प्रकारे गोड करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुलचा विचार केला तर मग संघाचा संघनायक देखील आहे, आयकॉन खेळाडू. धावफलक 49. बघा धावफलक 49 झाले तर राहुलने इम्प्रेस केले संघ मालकांना. पुष्पराजजी म्हात्रे साहेब देखील इम्प्रेस झालेत बॅटिंगवर आणि रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक देखील राहुल साठी जाहीर झालंय. आदरणीय सन्माननीय प्रशांतजी गवळी तसेच विनोददादा गवळी त्यांच्या सहकाऱ्यांना आम्ही आमंत्रित करतो मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. दोन्ही गवळी बंधू आणि त्यांचे सहकारी प्लीज आपण स्टेजवरती यावं. निश्चितच या ठिकाणी पण पाहिलं तर जबाबदारी काय असते ना ती मात्र ठिकाणी दर्शवलं मिस्टर राहुल अंधेर या खेळाडून. म्हटलं गेल्या जगातील सर्वात गुणकारी टॉनिक म्हणजे जबाबदारी, आणि एकदा घेतलं ना की माणूस कधीच थंकत नाही, आणि ते टॉनिक मात्र ठिकाणी राहुल अंधेरने घेतलंय. परंतु हे आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. परंतु नंबर 4चे षटक टाकण्याकरता नितेश टोकरे नावाचा गोलंदाज, मॅन फ्रॉम पानखांडा ओवळे या ठिकाणीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तर इशिका स्पोर्टच्या माध्यमातून गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज मिस्टर अनिकेत. हो, सॉपॅनने यावेळेस मात्र हलक कसं मात्र दिशा दिली आहे. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. निश्चितच एक चांगली टेक्निक या ठिकाणी वापरली गेली जयेश अनिकेतने देखील. बघा आपण बघितलं तर विजय राहुल यांना पुष्पराजजी म्हात्रे यांनी आपण बघितलं तर आयकॉन प्लेयर मधून नक्कीच निवडलं गेलं आणि आपल्या संघ मालकाचा मात्र त्यांनी जो विश्वास आहे ना सार्थक करून टाकवलाय. जबरदस्त खेळ मात्र त्यांनी केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर आपटून टाकलेला चेंडू पंच केलाय, परंतु यावेळेला एलिव्हेशन नाही मिळालं. फिल्डर आले तिकडे फेम मध्ये आणि त्यांच्या हातामध्ये झेल मात्र समावला गेला. आणि या वेळेला आपण पाहिलं तर किरण माळी यांचा एक अचूक झेल पाहायला मिळालाय आणि पहिला मोठा आपण पाहिलं तर मग सफलता जो गोलंदाज नितेश यांच्या खात्यामध्ये जाते. पहिली मोठी शिकार नितेश यांच्या खात्यामध्ये जाते आणि आपण पाहिलं तर मग राहुल जे इन्फॉर्म बॅटर होते त्यांना परतावं लागतंय. 7 मध्ये 24 त्याने केल्यात. निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर मग काही क्षणापुरती राहुल अंधेर नावाचं वादळ आलं होतं मैदानाच्या आतमध्ये, परंतु जास्त काल वादळ जयेश टिकत नाहीयेत. कारण म्हटले गेले नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त दिवस टिकत नाहीये. वेल आलो की आपले पसारा आणि पिसारा मात्र दोन्ही आटपावं लागतं. सध्या तरी आपण पाहू शकतो या वेळेला की मैदानाच्या आतमध्ये राहुल बाद झाल्यानंतर आता येत आणखीन एक नवीन बॅटर आपण पाहिलं तर मग ज्यांची खासियत आहे आपण पाहिलं तर मग स्लॉक स्वीपचा शहनशाह बादशाह आपण पाहिलं तर नक्कीच
मिस्टर 360 खेळाडू म्हणून त्याची ओळख अजय तुमडा ज्याला पाहतोय आपण. आणि या विभागामध्ये खास करून कामन विभागामध्ये आपण पाहिलं तर मग स्लॉक स्विफ्ट गोल्डन षटकार 2 ते 3 वेळा टोकण्याचा कारनामा केलेला आहे. नितेश बॉलिंग ट्रॅकवर, परंतु हा बॉल पाहिला तर भरपूर दिशाहीन फेकला जातोय. वाईट बॉलचा इशारा. नितेश आपण पाहिलं तर मग या ओव्हर मध्ये 1 विकेट आणि 2 धावा सध्या तरी आपण पाहू शकतोय. तर नितेशने देखील इम्प्रेस केलंय आपण पाहिलं तर मग या संघासाठी इशिका संघासाठी आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे त्यांची निवड झाली आहे आणि त्यांनी देखील विश्वास जिंकलाय. यावेळेला पाहिलं आपण घुटना टेकून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये, क्षेत्र खाली, मात्र प्रयत्न अपयशी. चेंडू चाललाय मस्तक वरून दस्तक 4 धावांसाठी. विशाल इंगळे होते तिकडे परंतु त्यांना संधीच नाही मिळाली आणि चौकार. असं म्हणतायत ना की हातातले गेले तरी कधी नशिबातलं घेऊ शकत नाहीये, कारण की फुकटचं पुरत नाहीये आणि प्रामाणिक कष्टाचं हे मात्र कधीच संपत नाहीये. या वेळेला आपण पाहिलंय आपला स्टायलिश अंदाज, मिस्टर 360 डिग्री मध्ये ठोकलेला फटका, हाय अँड हँडसम, दॅट्स अ ह्यूज मॅसिव्ह ABL 6 हिट 6 धावा. म्हणूनच तर म्हटलं गेले, रात्र नाही स्वप्न बदलता, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो वेल मात्र नक्की बदलते. या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त अंदाजाने मात्र फलंदाजी चालू आहे. हो, यावेळेस मात्र पॉइंटचे क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. रिकाम्या जागा भरा आणि ती रिकामी जागा या ठिकाणी भरली आहे अजय तुमडा या बॅटरना. जबरदस्त आपण पाहिले तर मग खेळी आता एका बाजूने बघा राहुलचं आपण पाहिलं तर जे वादळ आलं होतं मात्र ते गेल्यानंतर आता दुसरं वादळ निर्माण झालंय. हो, या वेळेला आपण पाहिलं तर मग थोडासा धीमा गतीने आलेला हा चेंडू पाहायला मिळाला आणि तिकडे आपण जर पाहिलं तर मग आमचे ऑनफिल्ड अंपायर देखील इन्व्हॉल्व आहेत तिसऱ्या अंपायरसाठी. आणि नक्कीच आपण पाहिलं तर तिकडे नक्कीच निरीक्षण केलं जाईल. पहा, हे डिसिजन मात्र आपण पाहिलं तर नक्कीच कन्फर्म नाही आहे आणि नक्कीच आता ते कन्फर्म केलं जाईल की नक्की आहे काय. दरम्यान पंचांचा निर्णय हा फेअर आहे, मात्र बॅटरने घेतलेला रिव्ह्यू आहे आणि आपण जाणार आहोत थोड्या वेळानंतर. काही क्षणामध्ये आपल्याला आपल्या मोबाईलवरती आपण पाहू शकणार आहात एक शरीर सौष्ठव स्पर्धक या ठिकाणी आहे आपल्या आदिवासी समाजातील किरण दुमाडा. त्याच्या शरीराची नक्कीच तो पेलूक जे असतं ती पोझिशन जे असते, ज्या कसरती असतात त्या कसरत या ठिकाणी पेलदार शरीराच्या दाखवल्या जाणार आहेत. काही क्षणामध्येच मात्र हा मॅच या ठिकाणी कंटिन्यू आहे. जेव्हा जसा वेळ मिळेल आम्ही नक्कीच तुम्हाला कळवू की आता चालू होईल असं. या वेळेला आपण बघितलं तर मग आमचे तिसरे अंपायर्स देखील त्यांनी इशारा दिला की इस फेअर डिलिव्हरी असेल. राकेश राऊत सरांच्या माध्यमातून अतिशय चांगलं डिसिजन मात्र 2 दिवस अंपायरिंग त्यांची या IPL ला नक्कीच मिळते आणि त्यांचा देखील रोल छान राहिला आहे. बघा, आता जो रिव्ह्यू घेतला होता ना तो लॉस झालेला आहे, म्हणजे यानंतर रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाहीये. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग विजय 4 ओव्हरचा खेळ 65 धावा फळकावर. दोन्ही आपण पाहिलं तर सेट बॅटर आहेत. हो, यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी क्रमवरती मिस्टर रुपेश दांडेकर.
बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतो मिस्टर अनिकेत भुमटे. ओ ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी. चेंडू जाईल वाईड इज लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. एका टप्प्यानं सीमा पार मिळतील धावा 4. येतोय चौकार 4. आकाशात फिरतोय पक्ष्यांचा थवा, परंतु ह्या मॅच मध्ये सुटले सध्या मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची हवा 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 हवा. चला पुढील बॉल. ओ या वेळेस पहा काय घडलंय. बॅटर थोडस सपल क्रॉस झाले. बॅटरला असं वाटलं होतं की हा चेंडू वाईट असणार आहे. पेस पंचाने या ठिकाणी दर्शवलंय, परंतु हा चेंडू असणार आहे डॉट. ही चतुराई पाहायला मिळाली रुपेश दांडेकर याची. फुल टॉस बॉल मिस झालाय. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कदाचित ही दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये दोन खेळाडूंमध्ये. अगदी डोळ्याची पापणी लवताना लवता ह्या 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केलेत. धाव फलक पोचले गेले 71 71 या अंकांवरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे. यावेळेस हा चेंडू आहे वाईट. धाव फलक 1ने पुढे सरकेल. पोचले गेले ते म्हणजेच 72 या अंकांवरती. अजूनही या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. सध्या तरी धाव फलक आपण पाहिला तर मग अग्रगण्य स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्री छत्रपती लायन्स या संघाचं ऑनर देखील खुश असतील. हो यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. सुता गोलंदाज मात्र झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु 1 बाउन्सनं विशाल इंगळे यांनी मात्र चेंडूला फील्ड केलं. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या. त्या 2 धावेने धाव फलक पोहोचले गेले 74 74 या अंकांवरती. अजूनही इथे आपण पाहिलं तर मग 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये किती धावा धाव फलकावरती येतील हे देखील आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिस्टर अनिकेत भुमटे. हो समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय. भरपूर काल आपण चेंडूला हवेमध्ये पाहतोय. हो दोन शतरक्षक आले होते. कॉलिंग मात्र निश्चितच नव्हती आणि हा शेल मात्र ड्रॉप झालाय. 1 फुल 2 माली और दोनों के हात खाली. झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. 2 धावा मात्र इथून पूर्ण केले. धाव फलकावरती धावा 2 ने पुढे सरकले 76 अंकांवरती धाव फलक मात्र पोहोचलं गेलंय. आता मात्र या पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा बॉल. हो शेवटचा बॉल आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिल्या इनिंगचा डाव हा संपन्न झालाय. निश्चितच 76 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात 5 ओव्हर मध्ये. श्री छत्रपती लायन्स ग्रुप चंद्रपाडा या संघानं आणि जवळजवळ हा मॅच जिंकण्याकरता इशिका स्पोर्ट खोलांडे संघाला 5 ओव्हर मध्ये धावा बनवाव्या लागतील 77. आदरणीय सन्मान्य श्री ॲडव्होकेट दिनेशभाई म्हात्रे दादांचा आदर सत्कार आपण करतोय. त्यासाठी नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची आणि आदिवासी प्रीमियर लीगची कोर कमिटीला मी विनंती करतोय आपण पुढे यावं आणि हा सत्कार आपण या ठिकाणी आपल्या हस्ते करावा अशी मी विनंती करते. सर्व सदस्यांना विनंती आहे. तर सत्कार स्वीकारण्यासाठी दादा आपण पुढे या अशी मी आपल्याला नक्कीच विनंती करेन.
चला या ठिकाणी आमचे यंग ब्रिगेड सदस्य जे आहेत त्यांना विनंती आहे तर नक्कीच त्यांच्या तर आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करतोय नक्कीच आलेल्या पाहुण्यांचा. तर या ठिकाणी आपण जाऊया. त्यानंतर क्लोजिंग करणारा किरण धुमाडा यांना आपण आमंत्रित करूया. आपल्या आदिवासी समाजातील एक उत्कृष्ट असा क्लोजिंगपटू या ठिकाणी. क्या बात आहे. आपल्या मोबाईल वरती नक्कीच बघा. यस डीजे एवढा बघा. किरण धुमाडा नागल्याचा हा सुपुत्र. टाळ्या झाला पाहिजे जोरदार. शरीर शौशव या कला प्रकारामध्ये ही कला प्रदर्शित केली जाते आणि आपल्या आदिवासी समाजातील हा नक्कीच जवान आपण पाहतोय. त्या बाद सुरुवात जबरदस्त कट या ठिकाणी दाखवले जातात बघा. मागील वर्षामध्ये वसई चिमाजी आप्पा या ठिकाणी मला वाटतं सहभागी झाला होता. सहभाग घेणं फार महत्वाचं असतं. किरण धुमाडा नागल्याचा सुपुत्र नागले गावाच्या तीरपेशामध्ये अजून एक क्या बात आहे. क्या बात आहे. 6 pack. Yes. Thank you. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. खूप खूप आभार किरणजी धुमाडा. आणि त्यांचा सत्कार आपण नक्कीच या नंतर आपण करणार आहोत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. मग स्टेज नंतर जबरदस्त आपण पाहिलं तर मग अनेक अशा स्पर्धांमध्ये भाग घेताना पाहिले या आपल्या बॉडी बिल्डरला किरण धुमाडा. फिटनेस आपण पहा नक्कीच ज्याप्रमाणे सगळ्यांसाठी महत्वाची असते आणि डेफिनेटली आपण पाहिलं की याच्यावरूनच तर आठवण होते की मग हेवी फिटनेसने देखील आपण बघितलं तर मग बेस्ट फिल्डर्ससाठी आपण पाहिलं तर मग 1 वर्षाची मेंबरशिप देखील दिलेली आहे. या EPL मध्ये जो कोणता खेळाडू बेस्ट फिल्डरचा मानकरी राहील आणि त्याला 1 वर्षाची मात्र आपण पाहिले तर फ्री मेंबरशिप देखील हेवी फिटनेसच्या माध्यमातून दिनेश जी लोखंडे आणि संजय जी लोखंडे यांच्या माध्यमातून ही दिली जाईल.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर मोठा धावांचा डोंगर पूर्ण करायचा आहे आणि तो डोंगर कसा पूर्ण केला जाईल हे देखील पाहणार आहोत. परंतु पहिलाच बॉल आणि त्याच्यासाठी आपण बघितला तर वाईट साठी मात्र मग पंचांनी रिव्ह्यूची डिमांड केली आहे. आणि आमचे तिसरे अंपायर्स देखील आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतात की इट्स वाईट बॉल. लक्ष मोठं आहे, मोठ्या लक्षाचा पाठलाग लक्षात घेता दुरून खेळण्याचा प्रयत्न, अपील आउट केली जाते. या वेळेला आपण पाहिलं नेमकं घडलंय काय बघा. ज्याप्रमाणे अपील मध्ये जो उत्साह पाहायला मिळाला, परंतु दुसरं काही आपण पाहिलं तर मग पंचांवर त्या अपीलने मात्र प्रेशर टाकता आला नाहीये. चांगला बॉल देवानंद जाधव, तेव्हा अबुस्पोर्ट्स कार्डिज संघाचा खेळाडू जबरदस्त इम्प्रेस केले याही खेळाडूने. थोडासा धीम्या गतीने टाकला जातोय चेंडू, आपण पाहू शकतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर जेव्हापासून देवाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय ना, देवा हा देवासारखा धावून आलेला आहे या संघासाठी, छत्रपती लायन्ससाठी. आणि बघा सुरुवातीला त्या खेळाडूला आपण पाहू शकतो थोडंसं स्ट्रगल करताना बघितलं, परंतु लय मध्ये आल्यानंतर आपण पाहिलं विरोधकांना भयमध्ये टाकलंय त्याने. हो, या वेळेला पाहतोय आपण ऍक्शन रिप्ले गोलंदाजाचा देखील आपण बघितलं तर ज्याप्रमाणे हा हावभाव दिसून आला आणि भरपूर आपण पाहिला तर मग जस्ट मिस केलाय हा चेंडू. खरोखर आपण बघितलं तर नक्कीच डायरेक्ट आपण पाहिलं तर क्लोज आपण पाहिलं तर मग हा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पाहतोय आपण गोलंदाजी मध्ये आपण पाहिलं तर ज्या प्रकारे व्हेरिएशन दर्शवलं गेलंय, थोडस धीमे टाकताय तर टप्पा लांब ठेवला जातोय. बॅटरच्या झोन पासून चेंडूला मात्र आपण पाहतोय तो वळवलं जातोय आणि तिथेच आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू. याही वेळेला आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डाऊन दी लेग चाललेत. बघा लक्ष मोठं आहे. जे बॉलर आपण बघितलं की तेव्हा 3 डॉट चेंडू देखील फेकलेत आणि 3 वाईट देखील फेकलेत. विजय काहीतरी रणनीती वेगळी आहे देवानंद जाधव याची देखील बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत चांगले चेंडू हाताळलेत. पुढील बॉल. हो, यावेळेस मात्र रडार मध्ये चेंडू फेकला गेलाय आणि त्याच्यावरती 6 धावांची ही मोहर लावली गेली आहे संतोष डावळेच्या माध्यमातून. षटकार 6. बघा बॅटरच्या झोन मध्ये चेंडू जर मिळाला तर मग तो इथे थांबत नाहीये. या मैदानाचा इतिहास आपण जेव्हापासून हे मैदान बनले ना विजय, तेव्हापासून आपण हा इतिहासच बघत आले. कारण की बॅटरच्या झोन मध्ये तुम्ही गोलंदाजी इथे करू शकत नाहीये आणि ते केल्यानंतर खामियाजा चेंडूला बाउंड्रीच्या बाहेरच मात्र नक्कीच दांडलं जातं आणि तिथून आणावं लागतंय. षटकार ठोकला जातोय. यावेळेला मात्र आपण पाहिला थोडासा आपण पाहिला जोखीमभरा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मनसुबा होता. कारण की यावेळेस आपण पाहू शकतो की देवाची लाईन आहे ना, असं असतं आपण बघितलं तर मग ऑप्शनच्या बाहेर फेकतो आणि तिथून हा फटका स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अंतिमचा चेंडू, मिस टायमिंग शॉट यावेळेला राहुल अंदर फ्रेम मध्ये. क्या बात आहे, सोपा कॅच त्यांच्यासाठी आणि पहिला मोठा धक्का दिला जातोय. पहिली मोठी सफलता गोलंदाज देवाच्या खात्यामध्ये. एक षटकार मात्र आपण पाहिलं खाल्ला, वाईट 3 फेकले तरी देखील आपण पाहिलं 9 धावा आणि एक मोठी प्राइज लेस विकेट. संतोष डावले
ला केलंय बाद आणि पहिली सफलता छत्रपती लायन्स संघाला मात्र मिळवून देण्याचा कारनामा या गोलंदाजाने केलाय. पारितोषिक जाहीर आहे ते पुन्हा एकदा आम्ही सांगतोय. सागरजी सोमन यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार मारा, 3 चौकार मारा किंवा मग 3 विकेट लगातार घ्या आणि 1000 रुपये कमवा. त्यानंतर आदरणीय सन्माननीय श्री सुनीलजी पागे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक याच्यासाठी 500 रुपये आहेत. त्यानंतर आपण पाहतोय ते म्हणजेच बाबूदादा महाली यांच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून सुद्धा लगातार 3 षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. तर पिंटदादा परेड यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार मारा आणि 444 रुपये कमवा, ही ऑफर या ठिकाणी लागलेली आहे. जयेश, या ठिकाणी आपण पाहिलं ना, खेळ पत्त्याचा असो किंवा क्रिकेटचा, आपला एका तर तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल. आणि अशा प्रकारची गोलंदाजी जयेश पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे देवा जाधवकडनं. आता मात्र नंबर 2चं षटक टाकण्या करता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मिस्टर अनिकेत भुमटे नावाचा गोलंदाज मात्र सज्ज झालाय. आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढाई सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण आकाश गोगलदरे याचा विचार केला तर इशिका स्पोर्ट कोलांडेचे आयकॉन खेळाडू आहेत आणि सध्या तरी त्यांना ऑन स्ट्राईक वरती पाहू शकाल. पुढील बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा राहुल अंधेर फ्रेम मध्ये करणार नाहीये चुकी, पकडलाय झेल आणि समाप्त झाला आहे मिस्टर आकाश गोगलधरे ह्या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद. बघा आपण विजय इशिका 11 संघ जर आपण बघितला ना तर जेव्हा लास्ट आपली APL झाली होती ना तिथे रनरअप राहिला होता. परंतु या सीझन मध्ये देखील असं वाटलं की कदाचित तो फॉर्म दर्शवतात की काय. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर मोठा धावांचा पाठलाग करत असताना सध्या अडचणीमध्ये ह्या आलेले आहेत. जर या धावा चेस करायच्या असतील ना आता विजय, तर हे 2 विकेट बाजूला सोडून पुढे फोकस करावं लागेल आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. निश्चित त्यांच्यासाठी एवढंच म्हणेन, ज्या मैदानात पराभवाची चर्चा होते ना त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय राहायचं नाहीये. आणि इथं आपण पाहतोय सध्या तरी आपण डू और डायची लढाई आहे. इथून जो संघ जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करणार आहे, यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत मिस्टर अनिकेत भुमटे. समोरच्या दिशेने खेळण्याची ही मानसिकता, दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आल्यात आणि या ठिकाणी आपण पाहतोय अपघात मात्र झाला गेलाय. नितेश टोकरेला मात्र परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. एक सूचना आहे, जे समोर बसलेले जे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना जरा लांब करा तिकडनं. जर एखादा खेळाडू धावत आला तर तुमच्यावरती आदळण्याची शक्यता. अजून तिकडनं उठा, लहान मुलांना उठवा. तुम्ही लहान मुलांना उठवा, मी लहान मुलांना सांगतोय कृपया करून. इथे समोर जे खुर्च्यांवरती बसलेत त्याने सुद्धा तिकडनं खुर्च्या त्या साईडला घेऊन जा, लांब जा. कारण खेळाडू एखादा धावत जर आला तर तुमच्या अंगावरती येण्याची शक्यता आहे. थँक्यू डीजे. बघा विजय मैदानाच्या आतमध्ये आता मजबूरन किरण माळी यांना यावं लागतंय, कारण की आतापर्यंत त्यांना आपण पाहिलं नव्हतं बॅटिंग करताना, कारण की विकेट लवकर बाद झालेत. निश्चितच किरण माळी फायर ब्रिगेड मॅन आहेत. आग लावल्यानंतर निश्चितच आग विझवण्याकरता त्यांना मात्र त्वरित जावं लागतं. परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये त्यांना आग लागायला लागणार आहे, फायर व्हायला लागणार आहे, यात काही शंका नाहीये. पुढील बॉल. बॅट पहा किती भन्नाट वेगाने फिरवली होती,
परंतु आपण पाहिलं तर मग लेन थोडीशी अगदी मागे खेचली आहे यावेळेस गोलंदाज अनिकेत भुमटेनं. रिप्ले मध्ये पाहू शकता तुम्ही थोडासा चेंडू अगदी मागे ठेवला आणि तिथून मात्र बेट करण्यामध्ये यशस्वी झालेत गोलंदाज अनिकेत भुमटे. 3 चेंडूंचा खेळ मात्र इथून पूर्ण झाला आहे. पुढील बॉल हो यावेळेस के डी के कडक स्ट्रोक मात्र किरण माळीच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. चेंडू जात आहे व्हाट इज लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. धन्यवाद टीचर, थँक्यू सो मच. सध्या तरी किरण माळी मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्यांच्या मनामध्ये एकच उद्देश आहे, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. हो यावेळेस आपण पाहतोय सॉफ्ट हँडने मात्र हा स्ट्रोक खेळले गेलेत कव्हरच्या दिशेनं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचलं गेलंय 16 या अंकांवरती. विशाल इंगळे याला पाहते आपण स्ट्राईक एंडवर. आता बघा विशालला देखील कालचा दिवस विसरून जायचा नाहीये, कारण की अशा स्थितीमध्ये टीम सापडली होती. परंतु त्यानंतर काय एक विध्वंसक पारी त्यांनी खेळली गेली होती. कदाचित तशी पारी पुन्हा एकदा खेळावी लागेल. आपल्या संघाची गरज आहे. 19 चेंडू आणि 61 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत इशिका 11 या संघाला. पुढील बॉल हो यावेळेस पॅडची हलकीसे आपण पाहिली तर मग कडा लागली होती, परंतु थर्डमॅन क्षेत्ररक्षक थोडा डीप असल्या कारणानं चेंडू अगोदर पडला गेला आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव आहे ती पूर्ण झाली आहे. दोन्ही षटकांचा खेळ इथून मात्र संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 3 बाद 17 अशा प्रकारचं इशिका स्पोर्ट टीमचं धाव फलक आपण पाहतोय. चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये मॅच जिंकण्याकरता 60 धावा 20च्या सरासरीनं पूर्ण करायच्या. जयेश पाहतोय आपण आस्किंग रन रेट रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. प्रेक्षक दाखवले जात आहेत. आज रविवारचा दिवस संडे आणि फंडे आपण पाहिला तर मोठ्या प्रमाणात हे प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय जे इथे आपल्याला लाभलेले आहेत. कारण की मग सुट्टीचा दिवस असेल आणि कामड विभागामध्ये जर क्रिकेटची स्पर्धा आणि खास करून या मैदानावर असेल तर प्रेक्षक येणार नाहीये आणि असं काही होणारच नाहीये. बघा किती मोठ्या प्रमाणात हे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक आहेत क्रिकेटच्या दर्दी म्हणूनच पाहायला मिळते. आदिवासी प्रीमियर लीग 2024 मध्ये ही प्रेक्षकांची अफाट गर्दी. प्रेक्षकांना निश्चितच विनंती करून एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा, कारण निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर मग वेलात वेल काढून मात्र आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये तुम्ही आलात आणि निश्चितच आम्ही तुमच्या देखील ऋणी आहोत. क्रिकेटचा आनंद घेण्याकरता तुम्ही आलेले आहात. राहुल अंधेर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. हो मिस टाइम स्ट्रोक झालेत. राहुल अंधेर पुन्हा एकदा फ्रेम मध्ये करणार नाहीये चुकी. पकडला गेलाय झेल आणि समाप्त झाला आहे मिस्टर विशाल इंगळे ह्याचा खेळ आउट. पाटलांचा बैल गाडा गाडा बघा आतापर्यंत आपण बघितलं तर राहुल यांचा आउटफील्ड मध्ये आणि जबरदस्त खास करून या मॅच मध्ये विथ द बॅट विथ द बॉल आणि विथ द फील्ड कॅचिंग देखील 3 कॅच आउटफील्ड मध्ये पकडलेत. बॉलिंग देखील विकेट मिळवला. बॅटिंग करताना काय जबरदस्त आणि हे प्रदर्शन पाहता आलिश बेंद्रे देखील खुश झालेत आपण पाहिलं तर आणि त्याने देखील थम्स अप दिलाय. त्यांचा हात खिच्यामध्ये जातोय जयेश, परंतु काहीतरी हात लावतायत खिच्याला. येईल पारितोषिक येईल आपल्या खेळाडू करता त्यांच्याकडनं देखील, यात काही शंका नाहीये. राहुल अंधेर केलंय त्यांनी फलंदाजाला ढेर. ओहो जिल्हा पालघर तालुका वसई गाव सातिवली नाव परशुराम मोकाशी ठोकलाय त्याने दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6. काय शानदार फटका मात्र आपण इथे दर्शवला गेलाय.
परशुराम याच्या बॅट मधून उत्तंग षटकार. राहुल अंधेरवर आक्रमण केलंय. धावसंख्या पोहोचली आहे 23च्या घरामध्ये. पुढील चेंडू आपण पाहतोय. हो, यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आपण पाहिलं तर मग वन बाउंडची चेतावणी देखील दिली जाते गोलंदाजाला. राहुलने देखील ओळखलं, ज्याप्रमाणे आपण पाहिलं की बॅटरचा फुटवर्क कुठेतरी सफळ होत आहेत. 15 चेंडू आणि 54 धाब्यांची गरज आहे. बॅटची कडा या वेळेला थडमांडला चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. तिकडे आपण पाहिलं तर सिंगल मिळते. सिंगलने मात्र आपण पाहिलं ना तर तितकं फिल्डिंग करणाऱ्या टीमवर प्रेशर येणार नाहीये विजय, कारण की इथे ना धावा आता 14 चेंडू मध्ये 53 हव्या आहेत. मिशन थोडंसं आपण पाहिलं तर मग कठीण झालंय इशिका स्फोट कोल्हांडे टीम करता. हो, यावेळेस आपण पाहतोय मिस्टर स्ट्रोक खेळले गेलेत. किरण बघा इथे आपण पाहिलं तर सिंगलच धाव मिळते. या सिंगलने मात्र आपण पाहिलं तर बात म्हणणार नाहीये आणि या वेळेला मोठा कारनामा काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की राहिलेत आता 13 चेंडू आणि 52 धावा. फायनल मध्ये पोहोचायचं आहे तर जवळजवळ फलकावर 25. 13 चेंडू आणि 52 धाव्यांची गरज. पाहतोय या क्षणाला राहुलचा हा बॉल या ओव्हरचा अंतिमचा आहे. ती 5th ओव्हर राहिलाय. हो, बॅट फिरवली होती, थोडीशी जागा बनवून शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता परशुराम यांचा, परंतु एक धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहेत. जोपर्यंत पलटले जातील तोपर्यंत धावा पूर्ण केल्या जातात का? मात्र राहुलने तर मात्र आपण पाहिलं या वेळेला काय केलंय. आपण पाहिलं तर चेंडू पकडला यष्ट्यांवर नक्कीच लावला गेलाय, परंतु आपण पाहू शकतोय तिसरा अंपायरने मात्र आपण पाहिलाय इशारा. नक्कीच आपण पाहिलं तर मग पोहोचवलाय. आपण पाहिलं तर खूप क्लोज हा निर्णय आहे. जणू काही हा निर्णय जो आहे हायकोर्टामध्ये गेलाय आणि आता हा मात्र हायकोर्टातून काय निकाल येतो हे देखील आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हायकोर्टाचे जज देखील आहेत, थोडस आपण पाहिलं तर निरीक्षण करतायत आणि त्याच्यानंतर डिसिजन मात्र या ठिकाणी निश्चितच पोचवला जाईल. आणि निश्चितच बॅट आपण पाहिले तर ऑन द लाईन असल्या कारणानं तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन आलाय OUT आउट. पहली फुर्सत में निकल. बारा चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता 51 धावांची आवश्यकता. आदरणीय सन्मान्य जय श्रीराम या संघाचे संघ मालक आदरणीय सन्मान्य प्रवीणजी गुप्ता साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण त्यांचे खूप खूप स्वागत करतोय. तसेच रमेश विरारकर उद्योजक या कामन गावातील त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप स्वागत करतोय.
आगतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेस रुपेश दांडेकर आमचे प्रियजन आहेत. रुपेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. ओ पहिला चेंडू खेळत असताना मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर मग सोप्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता रुपेश दांडेकर याने. 11 मध्ये आता मात्र इथून बनवायचे आहेत 51. विशाल कांबळे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुढील बॉल हो समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. प्ले अँड मिस डॉट बॉल. रुपेश दांडेकर बॅक टू बॅक आपण पाहिलं तर मग 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. पुढील बॉल हो यावेळेस एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केलीच जाईल कारण परशुराम मोकाशी याला मात्र स्ट्राईक वरती यायचं होतं. ते काम यावेळेस रुपेश दांडेकरने केलंय. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 50 धावा अजूनही हव्या आहे. जाऊया आपण आमचे साथी समालोचक मिस्टर जयेश डुगळे सज्ज आहेत त्यांच्याकडे. 9 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज आहे. या वेळेला आपण पाहिलं परशुरामची बॅट मात्र बोलेल का? नक्कीच आपण पाहिलं तर इथे आणि नुसती बोलून नाही तर भरपूर बोलावी लागेल कारण की 9 मध्ये 50. या वेळेला फटका. ओ मामी तुमचा मुलगा काय बॅटिंग करतोय. षटकार मारलाय षटकार. मला जाऊ द्या ना घरी धन्यवाद अडीज थँक्यू सो मच. जयेश तुम्ही मामींचा उल्लेख केलाय आणि मामी देखील खुश होतील जावयाची बॅटिंग पाहून. क्या बात आहे. जबरदस्त. आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. बाई काय तो फटका. जणू 440 युनिटचा मोठा झटका. 6 यावेळेस आपण बघितलं की विजय दुसरी गोष्ट आपण सांगू इच्छितो कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत जर जवळजवळ बॅटिंग जी केली जाते ना परशुरामच्या माध्यमातून आणि तो गोलंदाज आपण जर बघितला ना विजय गोलंदाज बघितला ना विशाल तो खोलांडेतून बिलॉंग करतोय आणि सध्या आपण बघितला तर मग ज्याप्रमाणे आपण पाहिली तर मग टीम समोरची देखील आपण पाहिलं तर मग इशिका 11 खोलांडेच आहे आणि त्याच्या विरोधात आक्रमण केलं जात आहे. 7 मध्ये 38 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बघा या बॉलवर देखील येईल का. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 2 आलेत आणि आपण पाहू शकतोय 2 आल्यानंतर तिसरा देखील येऊ शकतोय. ही क्षमता आहे परशुराम. नक्कीच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. याही वेळेला फटका छान जसं म्हटलं जातंय ना वारा वादळ तुफान आणि मात्र आपण पाहिलंय परशुरामने बॅटिंग मध्ये घातलंय थैमान. चौकार 4. विजय कुठेतरी मी तर म्हणेन ज्याप्रमाणे पण जर बघितलं ना तर परशुरामला थोडस लवकर यायला हवं होतं असं वाटतं. दरम्यान आपण पाहतोय थोड्याच वेळात आदरणीय सन्मान्य या मैदानाचे ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं ते आदरणीय सन्मान्य हजरतजी शेख साहेब एसएच एंटरप्राइजेसचे मालक आणि संजयजी म्हात्रे साहेबांचं आगमन होणार आहे. टीम 94 संघाचे मालक आहेत आणि नक्कीच नेहमी सहकार्य आपल्याला करत असतात. बघा आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती काय झळकतंय. टीम 94 संघाचे मालक आणि या मैदानासाठी ज्यांनी आपल्याला मोलाचं सहकार्य दिलं नेहमी क्रिकेटसाठी अग्रेसर असतात असे आदरणीय सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेलं आहे
ते सन्मान्य श्री हजरतजी शेख साहेबांचं आगमन होत असताना आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. थोड्याच दिवसामध्ये कामन प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळेल. कामनचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आज 7 समुद्रा पार जात आणि उत्कृष्ट अशी कामगिरी कामन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बघायला मिळते. आता मात्र त्यांनी या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या आदिवासी प्रीमियर लीगच्या नक्कीच डोक्यावरती नक्कीच हात ठेवलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय उत्कृष्ट असं कार्य त्यांच्या माध्यमातून नक्कीच बघायला मिळतंय आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवरती हा हसरा चेहरा हा नक्कीच आपण अनुभवतोय आणि त्यांचं खूप खूप स्वागत करतोय सन्मान्य श्री हजरतजी शेख एसएस एंटरप्राइजेसचे मालक. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एसएस एंटरप्राइजेस म्हटलं की संजयजी म्हात्रे आणि हजरतजी शेख ही दोन नावं आपल्याला नक्कीच डोळ्यासमोर येतात. टीम 94 म्हटलं की हजरतजी शेख आणि संजयजी म्हात्रे आपल्या डोळ्यासमोर येतात. नक्कीच ब्रँड या ठिकाणी जो बनवला गेला 94 या आकड्याचा कामनच्या परिसरामध्ये नाहीतर पूर्ण जगामध्ये ते हजरतजी शेख साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतोय आपलं खूप खूप स्वागत स्वागत स्वागत. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. यावेळेला पाहतोय आपण आणखीन एक हवाई हल्ला आणि मात्र आपण पाहतोय चेंडून एक गाठला बाउंड्रीचा पल्ला ठोकलाय षटकार परशुरामची बॅट. चार चेंडू आणि 27 धाब्यांची गरज पाहतोय परशुराम. मात्र आपण पाहिलंय या मॅच मध्ये चेसिंग करत असताना थोडासा संघ मागे पडला गेलाय परंतु परशुरामचे इरादे मात्र आपण पाहिलेत कमी नाही पडलेत. वाघासारखा लढताना पाहायला मिळतोय. याच दरम्यान आपण पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली आणि तिथून चेंडू लेग स्टंपच्या बाहेरच जातोय हे देखील पंच परशुरामजी पाटील सरांनी सांगितलंय आणि एक्स्ट्रा रन मिळेल. बघा आता 4 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आहे विजय. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर मग चेसिंग करताना थोडीशी धीमी सुरुवात झाली आहे त्यामुळे तिथे थोडासा मागे पडलाय परंतु परशुरामचे प्रयत्न आपण पाहिलं ना तर जबरदस्त राहिलेत. त्यांना माहिती आहे हे मॅच आपण पाहिलं तर नक्कीच थोडंसं मागे गेलंय परंतु त्याने जिद्द नाहीये सोडली आहे. जिद्दीने लढताना पाहायला मिळतोय. बघा पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला उडवलंय परंतु या वेळेला आपण पाहिलं फिल्डर तिकडे आणि फलंदाज या वेळेला बाद. परशुरामची पायरी एंटरटेनमेंट करणारी राहिली. जरी आपण पाहिली किंवा चेसिंग करत असताना 77 धावांचा पाठलाग करत असताना फायनल मध्ये जाण्यासाठी परंतु ही लढाई आपण पाहिली तर जी झुंज दिली आहे एक कडवी झुंज आपण पाहतोय जी अपयशी मात्र होताना पाहायला मिळते. परंतु या इनिंगचं तर नक्कीच आपण पाहिलं कौतुक केलं पाहिजे कारण की अशा सिच्युएशन मध्ये त्यांनी खेळलेली ही पारी पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश माळी. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. आता औपचारिकता राहिली आहे असंच म्हणू शकतोय कारण की 6 गडी. योगेश माळी या वेळेला आपण पाहतोय आला मैदानाच्या आतमध्ये आणि जबरदस्त फटका क्रॅकिंग पाहिला पण तर आपल्या बॅट मधून आपण पाहिले शक्ती प्रदर्शन करत असताना पहिला बॉल फेस केला आणि तोही बाउंड्रीच्या बाहेर 6. दोन्ही चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे परंतु योगेश माळी आलेत आणि त्याने भरलंय षटकारांना आपली झोली. पुढील बॉल फुलटॉस बॉल मिस टाइम झाले त्यावेळेस. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट झाली आहे की नाही सर्व गोष्टी चेक केल्या जातील. सुरुवातीला हाईट चेक केली जाईल त्याच्यानंतर रनआउट आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल.
चला फेअर डिलिव्हरी आहे आणि बॅटर देखील सेफ आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक आहे 1 आणि जिंकण्याकरता 18 धावा हव्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 90% 90 आपण पाहिला तर सामना जो आहे 90% 9% आपण पाहिला तर मग सामना जो आहे तो झुकलेला आहे श्री छत्रपती लायन्स या संघाच्या बाजूनं. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडूला अडवण्यामध्ये अपयशी ठरलेत आणि जवळजवळ हा सामना आपण पाहिला तर मग 14 धावेने जिंकलाय श्री छत्रपती लायन्स या संघानं आणि थेट मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन श्री छत्रपती लायन्स ग्रुप चंद्रपाडा. टीम 94 संघाला विनंती असेल मैदानामध्ये लाईनअप आपण उतरून आमचे सागर घायाळ त्या ठिकाणी आहेत, तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील. त्यानंतर या ठिकाणी जयेश डुकले